राज्य सरकारनं गेल्या काही वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या मान्य केल्या। निवडणुकीपूर्वी तर कर्मचाऱ्यांप्रती प्रचंड आस्था दाखवत मागण्या मान्य करण्याचा सपाटा लावला। अनेक मागण्या विधिमंडळ सभागृहात मान्य करण्यात आल्या। मात्र यातील बहुतांश मागण्या या केवळ घोषणा ठरल्या असून अद्याप कोणत्याही मागणीसंदर्भात शासन आदेश काढण्यात आलेला नाही। त्यामुळे सभागृहात मान्य केलेल्या मागण्यांची पूर्तता न केल्यास कर्मचारी बेमुदत संप पुकारतील असा इशाराच कर्मचारी संघटनांनी सरकारला दिला आहे। सरकारनं सभागृहात मान्य केलेल्या मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आज सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी जिल्हाभर 2 तास सत्याग्रह आंदोलन केलं। राज्य समन्वय समितीनं आज गुरुवारी संपूर्ण राज्यात हे धरणे आंदोलन आयोजित केलं होतं। येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध कर्मचारी संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला। यावेळी बोलताना संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार बोटे यांनी सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणावर सरकून टीका केली। सभागृहात मान्य केलेल्या मागण्यांची पूर्तता न केल्यास राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली।